Diagonals of parallelogram WXYZ intersect each other at point O. Angle XYZ to measure 135 दिले. What is the measure of angle XWZ आणि YZW? Parallelogram WXYZ, WXY आणि Z. XYZ चं मेजर 135 दिले. या अँगलचं मेजर दिले 135 आणि जे उरलेले दोन आहेत ते XWZ म्हणजे हा अँगल एक विचारलाय आणि YZW हा एक अँगल विचारलाय. YZ आणि नंतर विचारलं की OY ची लेंथ वगैरे तू पाठ नंतर. आधी एवढाच क्वेश्चन बघा. हा पॅरलोग्राम आहे, याचं मेजर 135 आहे. हे दोन अँगल्स तुम्हाला विचारले. कसं लिहायचंय बघा आपल्याला. याचं मेजर 135 म्हणजे अपोजिट अँगल पण किती असेल 135. या दोघांची टोटल किती असते 180. त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल हा अँगल. मग डायगोनलचा विषय पण नंतर होईल. रफ पटकन फिगर ड्रॉ करून घे. फार वेळ लावायचा नाही फिगर काढायला. Solution है let's look at quadrilateral x WXYZ is parallelogram. Quadrilateral WXYZ is parallelogram. Next slide. Measure angle XYZ माझ्या बरोबर लिहा. Measure angle XYZ equals 135 degree. Given measure angle XYZ equals 135 degree given. आता याचा अपोजिट अँगल पण किती असणार सांगा 135 डिग्री. मग त्यासाठी काय द्यायचं अपोजिट अँगल्स ऑफ parallelogram are congruent. Therefore, measure angle XWZ equals 135 degree. त्याचा अपोजिट अँगल किती असणार 135 डिग्री. आता हे दोन कसले अँगल्स आहेत सांगा ऍडजस्टंट अँगल्स आहेत. ते कसे असतात सप्लिमेंटरी. मग खाली लिहा ऍडजस्टंट अँगल्स ADJACENT. ऍडजस्टंट अँगल्स of parallelogram are supplementary. Adjacent angles of parallelogram are supplementary. Therefore, measure angle XYZ plus measure angle YZW यांची टोटल काय असते 180 डिग्री असते. आता मला सांगा XYZ चं मेजर किती आहे बघा तिथे 135 प्लस मेजर अँगल YZW as it is equals 180 degree. 135 RHS मध्ये घेतले की मेजर अँगल YZW equals 180 minus 135. डिफरन्स किती येणार आहे 45 डिग्री. सो YZW चे मेजर किती येणार आहे 45 डिग्री. आता जरा ते डायगोनल्स बद्दल काही दिले जरा नुसतं वाचा. त्याच्या डायगोनल्स बद्दल तुम्हाला काय दिले WY आणि XZ
इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओ दिलेलं आहे का? मग मला सांगा ओवाय ची लेंथ त्याने किती दिली तुम्हाला? 5 सेंटीमीटर. मग ओडब्ल्यू पण किती असणार? 5 सेंटीमीटर. म्हणजेच वाय डब्ल्यू किती असणार? आपल्याला कोणाचं मेजर विचारले वाचापर्यंत वाय डब्ल्यू किंवा डब्ल्यू लिहा. एक लाईन सोडून लिहा. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम खाली डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम bisect each other. Diagonals of parallelogram bisect each other. Next one. Length OI equals 5 centimeter given. Therefore length OW पण किती असणार सांगा? 5 centimeter. Therefore length WY equals 10 centimeter. नेक्स्ट एकदा सेकंड क्वेश्चन सांगे वाचून बघा काय दिले काय विचारलंय बघा. इन पॅरलोग्राम अँगल ए आणि अँगल बी चे मेजर्स तुम्हाला दिले आणि द व्हॅल्यू ऑफ एक्स विचारले तुम्हाला अँड देन फाइंड द मेजर ऑफ अँगल सी आणि अँगल बी असं विचारलं. पुन्हा एकदा एखादा रफ पॅरलोग्राम काढा. कसं आहे का एकदा या बाजूला काढायचं एकदा त्या बाजूला म्हणजे एकदा डिरेक्शन अशी करायची एकदा तशी. एबीसीडी पॅरलोग्राम दिलाय तुम्हाला. ए चं मेजर आहे 3x + 12. बी चं मेजर आहे 2x - 32 आणि तुम्हाला अँगल सी आणि अँगल डी चं मेजर विचारलं आहे. अँगल सी आणि अँगल डी यांचे मेजर्स तुम्हाला विचारले. सगळ्यांची फिगर प्रॉब्लेम फार हे काढू नका मोठी फिगर वगैरे काही वेळेस मी ज्यावेळेस सांगतो ना प्रॉपर फिगर काढा असं म्हणलं की फार व्यवस्थित काढायचं. रफ कशी काढा रफ काढा. झाले सगळ्यांचं. मी काय वापरणार आहे सांगता येईल. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. याच्यावरती मी काय मिळणार आहे एक्स ची व्हॅल्यू. एक्स मिळाला की अँगल ए मिळेल अँगल बी मिळेल मग ए चा अपोजिट सी मिळेल बी चा अपोजिट डी मिळेल सगळं मिळेल. फक्त माझ्यासोबत लिहित चला फार सोपं आहे. लिहा quadrilateral ABCD is parallelogram given. Measure angle A equals 3x + 12. त्याच्याच समोर लिहा मेजर अँगल B equals 2x - 32. नेक्स्ट वन ऍडजस्टंट अँगल्स मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघून घ्या. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. ऍडजस्टंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी ची टोटल किती असली पाहिजे. देअरफॉर मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इक्वल्स 180 डिग्री. चल ए च्या जागी रिप्लेस करा. ए च्या जागी रिप्लेस करा 3x + 12 प्लस बी च्या जागी रिप्लेस करा
2x minus 32 is equal to 180 as it is. थ्री एक्स आणि 2x. अरे हुशार झाले की तुम्ही. 5x. व्हेरी गुड. 12 मधून 32 गेले. हे पॉझिटिव्ह आहेत, हे निगेटिव्ह आहेत. हे पॉझिटिव्ह आहेत, हे निगेटिव्ह आहेत. 12 minus 32 minus 20 is equal to 180 as it is. minus 20 RHS मध्ये म्हणजे प्लस झाले. 5x equals 200. 180 मध्ये 20 प्लस झाले. 5 डिवाइड केलं 5 4 = 20. x ची व्हॅल्यू 40 मिळाली. x ची व्हॅल्यू x आन्सर काय मिळालं 40 डिग्री. आता मला सांगा अँगल ए चं मेजर किती आहे सांगा. मग त्याच्यावर आपल्याला सी मिळणार आहे. लिहा खाली अँगल ए इक्वल्स लिहा 3x + 12 सांगा 3 * ब्रॅकेट x. x ची व्हॅल्यू किती आली सांगा. x ची व्हॅल्यू रिप्लेस करा 40 + 12 as it is. त्याच्याच समोर असतं लीज. चला 4 3 = 12. 120 + 12 132 डिग्री. अँगल बी चं मेजर बघा. अँगल बी चं मेजर काय मिळालं 2x minus 32 आहे ना. 2 * ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 40 minus 32. हे 80 येणार. 80 मधून 32 गेले किती आले 40 आले. चला आता a चं आणि b चं मेजर मिळालं. पण त्यांनी विचारलंय c आणि d चं. बरोबर आहे. पुस्तकात बघा काय विचारलंय c आणि d. मग अपोजिट अँगल्स कसे असतात रे. पाहूया काय खाली ऑपोजिट अँगल्स ऑफ parallelogram are congruent. Therefore, measure angle A equals measure angle C. A चं जेवढं मेजर असेल तेवढं C चं असणार ना. मग A चं आपल्याला 132 आहे. तसं मेजर अँगल B इक्वल्स मेजर अँगल B. B चं तेवढंच B चं असणार. थर्ड प्रॉब्लेम बघ. द पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम इज 150 सेंटीमीटर. पॅरलोग्रामचं पेरिमीटर किती आहे तुम्हाला 150 सेंटीमीटर दिलेलं आहे. One of its side is greater than the other side by 25. एक साइड दुसऱ्यापेक्षा 25 ने जास्त आहे. आपण एकाची लेंथ आपण x अज्यूम केली आहे. मग दुसऱ्याची लेंथ किती असणार 25 ने जास्त असणार. म्हणजे x + 25. बघा ना काय म्हणले त्यांनी वन ऑफ इट्स साइड्स इज ग्रेटर दॅन द अदर साइड बाय 25. एक साइड दुसऱ्यापेक्षा 25 ने जास्त आहे. म्हणजे ही साइड याच्यापेक्षा कितीने जास्त आहे सांगा 25 ने जास्त. ठीक आहे. आणि विचारले फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स. सगळ्या साइडची लेंथ विचारली. चला सोल्युशन घ्यायला पाहिजे. फिगर अगदी रफ काढत चला. आन्सर सांगतो. Quadrilateral ABCD is parallelogram. Quadrilateral ABCD is parallelogram. Let AD equals x centimeter. Let AD equals x centimeter. मग AB किती असणार? x + 50. Therefore AB equals
x प्लस 25 सेंटीमीटर. मग मला सांगा पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड कशा असतात सांगा? कॉंग्रुएंट असतात. मग ही साइड x असेल तर ही पण किती असेल? आणि याच्या समोर साइड किती असेल? या खाली अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉंग्रुएंट. Opposite sides of parallelogram are congruent. मग अपोजिट साइड्स कॉंग्रुएंट आहेत म्हणून AD इक्वल्स BC इक्वल्स x सेंटीमीटर. AD इक्वल्स BC इक्वल्स x सेंटीमीटर. त्यानंतर AB इक्वल्स DC इक्वल्स x प्लस 25 सेंटीमीटर. आता मला सांगा तुम्हाला पॅरलोग्रामचं पेरिमीटर दिलेलं आहे. किती दिले पेरिमीटर? 150. पेरिमीटरचा अर्थ काय सांगा? पेरिमीटरचा अर्थ सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. खाली द्या. पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणा किंवा पॅरलोग्राम म्हणा असतो इज इक्वल टू 150 सेंटीमीटर. म्हणजे चारही साइडची टोटल. आता कुठनं स्टार्ट करूया आपण? समजा x पासून स्टार्ट करू. लक्ष द्या पहिले. x प्लस कुठून या? असं किंवा असं कुठनंही या. हा x प्लस वरची साइड सांगा x प्लस 25. परत कधीची साइड सांगा x. खालची सांगा सगळे मिळून किती आहेत सांगा? द्या. x प्लस 25 प्लस x प्लस 25 is equal to 150. 1 2 3 4 चार वेळा x आलेत बघा. 4x x चार वेळा आलेत की नाही? 4x 25 plus 25 is equal to 150. आता 50 RHS मध्ये घ्या. 4x is equal to 100 माइनस केल्यानंतर 4 ने डिवाइड करा. x ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? 25. त्याने आपल्याला चारही साइड्स विचारल्यात. काय विचारलेत? x म्हणजे फक्त या दोन साइड्स मिळाल्या तुम्हाला. मग राहिलेल्या दोन नंतर मिळवूया आपण. या देअरफॉर खाली लिहा AD इक्वल्स BC इक्वल्स 25 सेंटीमीटर. कारण x कोणाची लेंथ आहे सांगा आपल्याकडे? AD किंवा BC ची लेंथ. AD किंवा BC ची लेंथ x आहे ना. इथे लिहिलंय ते बघा. हा आता मग राहिलेले AB किंवा CD किती आहे सांगा? x प्लस 25 ना. मग आता खाली लिहा देअरफॉर x प्लस 25 इज इक्वल टू त्याची आपण व्हॅल्यू आधी काढून ठेवूया ना. 25 plus 25 is equal to किती आले सांगा? 50. Therefore, AB equals DC equals 50 सेंटीमीटर. या दोन साइड्स 25, त्या दोन साइड्स 50. हे तुम्हाला मिळालेले फायनल आन्सर. ओके. फोर्थ क्वेश्चन बघा. बाकीचं आपण उद्या पाहणार. If the ratio of measures of two adjacent angles, if the ratio of measures of two adjacent angles of angles of parallelogram are in the ratio काय दिले तुम्हाला? 1:2. Find the measure of all angles. हे बघा हे दोघं adjacent angle आहेत. यांच्या मेजर्सचा रेशो 1:2 दिला आहे. म्हणजे पहिला अँगल 1x असेल तर दुसरा अँगल किती आहे? 2x. 1:2 रेशो आहे ना. मग कॉमन मल्टिपल x. मागच्या लेसन मध्ये शिकला की नाही? थेरम हे आपलं रेशो अँड प्रोपोर्शन रेशो. मग रफ फिगर काढा बरं पटकन.
सोल्यूशन लिया. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम. हे सगळे सोपे आहेत का पहिले 4-5 क्वेश्चन. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम. अँगल ए इज टू अँगल बी रेशो दिलाय त्याने. ऍडजस्टंट अँगलचा रेशो दिलाय. अँगल ए इज टू अँगल बी 1:2. अँगल ए इज टू अँगल बी 1:2. Let measure angle A equals 1x degree and measure angle B equals 2x degree. Angle A से measure 1x degree, angle B से measure 2x degree. आता मला सांगा पॅरलोग्राम चे adjacent angles कसे असतात? Supplementary. लिहा खाली लाईन. Adjacent angles of parallelogram are adjacent angles of parallelogram are supplementary. Adjacent angles of parallelogram are supplementary. म्हणजे त्यांची टोटल किती असते? 180. Therefore, measure angle A plus measure angle B equals 180 degree. So 1x plus 2x equals 180 degree. Addition 3x equals 180 degree. X equals 60 degree. आता x मिळाला म्हणजे अँगल ए मिळाला की नाही खाली लिहा. देअरफॉर मेजर अँगल ए इक्वल्स 1x 1 into 60 म्हणजे 60 डिग्री. x चा आन्सर 60 मिळाला ना. मग ते रिप्लेस करा तिथे. मग मेजर अँगल बी किती आहे? 2x म्हणजे 2 into 60 म्हणजे 120. आता उरलेले दोन अँगल सांगायचे आपल्याला. ए जर 60 असेल तर सी पण किती असणार आहे? 60. आणि हा 120 असेल तर अपोजिट किती असणार आहे? 120. नेक्स्ट लाइन. अपोजिट एंगल्स ऑफ पैरेललोग्राम आर सप्लीमेंट्री आर कॉन्ग्रुएंट. सॉरी. नेक्स्ट लाइन. Opposite angles of parallelogram are congruent. Opposite angles of parallelogram are congruent. Opposite angles of parallelogram are congruent. Therefore, measure angle A equals measure angle C equals 60 degree. Measure angle B equals measure angle D equals 120 degree. Full stop.